हिवाळ्यामध्ये तुमची स्किनसाठी तुम्ही काय लावायला पाहिजे, काय लावू नये, हे सर्व तुम्हाला मी आज माहिती देणार आहे. ते म्हणजे तुम्हाला हिवाळ्यामध्ये काय होते की प्रत्येकाची स्किन अशी ड्राय होते आणि स्किनवर खूप ड्रायनेस पण आल्यामुळे ती रुक्ष दिसते. त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपली स्किन छान चमकावी, छान दिसावी. तर त्यासाठी काय करायला पाहिजे? काही काही गोष्टी अशा असतात की तुम्ही केमिकल रोज यूज केल्याने त्याचे साईड इफेक्ट होतात. काही काहीला जळजळ होते, डोळ्यातून पाणी येते. तर काही काही गोष्टीपासून त्याला ॲलर्जिक असते, तर ते वापरू शकत नाही. तर मी तुम्हाला आज घरगुती काही उपाय सांगणार आहे, ते तुम्ही करू शकता. थंडीमध्ये तुम्ही काय करायचं, तुमची स्किन ड्राय होते तर थोडंसं फ्रेश मलाई घ्यायची, त्याच्यामध्ये थोडीशी हळद घ्यायची, 2-3 थेंब लिंबाचे घ्यायचे आणि ते 2-3 मिनिट लावून त्याचा थोडासा मसाज करायचा. त्याच्यामुळे काय होते की स्किन ग्लो पण करते आणि तुमचा जो ड्रायनेस पण आहे तो कमी होण्यास मदत होते. तर तुम्ही असे घरगुती उपाय करत राहिले तर तुमची स्किन पण ड्राय होणार नाही, तुमच्या स्किनवर जे डार्क पॅच असतील ते पण कमी होण्यात मदत होईल आणि रिंकल पण कमी होतील. तुम्हाला असे काही उपाय आहे की तुम्ही करत राहिले तर. आणि ज्यांची स्किन ऑइली आहे, ऑलरेडी ऑइली आहे, त्यांनी मलाईच्या ऐवजी दहीचा वापर करायचा. दहीमुळे काय होते, त्यांच्या स्किनवरचे डाग पण कमी होतात आणि त्यांना पिंपल्स येण्याची शक्यता कमी असते. काही काहींना काय होते की ऑइली क्रीम असल्यामुळे पिंपल येण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही दहीचा वापर करावा. थँक्यू. आपल्या स्किनची घ्यावयाची काळजी. आपण स्किनसाठी काय केले पाहिजे, आपली स्किन कशी चांगली राहिली पाहिजे, आपल्या स्किनवर ग्लो कसा राहिला पाहिजे, त्यासाठी प्रत्येक स्त्री प्रयत्न करत असते. पण त्यासाठी नुसतं लावण्याचंच काम नसते, तर तुम्ही त्याच्यासाठी रोज खूप 1-2-3 लिटर तरी पाणी प्यायलाच पाहिजे. पाण्याने काय होते, स्किन हायड्रेट होते आणि स्किनवर ग्लो येतो. त्याचबरोबर तुम्ही तुमचे खाण्यापिण्याचे रुटीन चांगलं ठेवायला पाहिजे. तुमच्याच खाण्यापिण्यामध्ये ऑइल, तूप ह्या वस्तू पाहिजेच असतात. तर आजकाल काय होते की बॅट